पाय वर करून पायाच्या खाली ठेवले. म्हणजे ते उडलं नाही पाहिजे ना. तुमच्या पायाखाली नाही टेकत का? हाँ, और गर्मा गर्म बनेगा चावल, क्योंकि चावल के बिना हमको कुछ दूसरा जमता ही नहीं. खबरदार कोई आवाज निकाला तो मेरे चांद के बारे में गलत बना करके, साले गोलियों से भून दूंगा तुम लोग को. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा घरगुती ब्लॉग मध्ये स्वागत. हे नाव सजेस्ट केलेलं मला जयनी, घरगुती ब्लॉग पप्पा आज काढणार आहेत का नाही. तर मित्रांनो, या घरगुती ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर तुम्ही म्हणू शकता की माझे केस असे का झालेत, नवीन हेअरकट कसा काय. तर झालं असं मित्रांनो की बाहेर चालू जोरात पाऊस, आणि पाऊस मध्ये हेल्मेट घालून बाहेर जाणं आणि एक केसाचा चिपचिपाट करून घेण्यापेक्षा मी विचार केला की पहिले आरवचे केस कापून घेऊ. तर आरवचे केस कापायला गेलो, त्यासोबत माझे एक केस कापून गेलो. बघा या दोघांची मस्ती. आता टोपी घालायची काय घरात टोपा घालायला तर बघू शकता. अच्छा वो भाई की टोपी सबको टोपी पहिना. कसा दिसतोय मित्रांनो सांगा कमेंट बॉक्स मध्ये. चेंडू दिसतोय की नाही, चेंडू दोघं वापले का आम्ही. बघू शकता दोघांचे हेअरकट. मेरे बच्चे के बाल को नजर मत लगाओ कोई. तर मित्रांनो आज हे टोपी द्यायची. हा दिसू दे, टोपी दे तू याला अगोदर. तर मित्रांनो अशा प्रकारे दोघे आम्ही केस कापून आलो तसे छानपैकी. हेअरकट कसा वाटला खरंच सांगा आम्हाला. छान आहे ना हेअरकट. कमेंट मध्ये कळूया गाईस. खरंच कळू द्या. तर मित्रांनो आता झालीत बराच वेळ झालाय. मॅडमचा फोन आला होता आपल्याला, निघाल्यात त्या ऑफिसवरनं आणि त्यांना उशीर होतोय. का माहीत आहे का, कारण याचं असं आहे की 3 दिवस झाले लगातार पाऊस पडतोय. 4 दिवस हे बोलू शकता. आणि आज आणि कालपासून ते आजही, आज अक्षरशः सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पाऊस हा थांबलेला नाही. तर त्याच्यामुळं कसं झालं माहीत आहे का, सगळ्या रोडवरती पाणी जाम झालेलं आहे. आणि रिक्षा आणि ट्रक असे जाम करून ठेवतात ना, रोड विचारू नका. त्यासाठी मॅडम काय करतात, स्टेशनला जातात, स्टेशनवरून ट्रेन पकडतात. ट्रेन पकडून डायरेक्ट ट्रेननी बरं पडतं, म्हणून ट्रेननी यायला जरा उशीर होतो. आणि मॅडम कशा जरा आमच्या घरातूनही उशीर जातात, म्हणून त्यांना संध्याकाळी उशिराच ऑफिसच्या बाहेर पडावं लागतं. या अशा 2 गोष्टी असतात. तर आता बघूया आल्यानंतर त्यांचा प्रवास कसा झालेला आहे. तोपर्यंत आपण घरातली सर्व कामंही आवरून घेऊया. तर मित्रांनो इकडे बघू शकता, पावसाला झुंज देत, अरे वा. बघू शकते काय. अच्छा फॅट लॉस मित्रांनो इकडे मॅडम आल्यात आपल्या. हे पर्स घे, पर्स उचल. आणि बघू शकता त्यांचे चप्पल. आज चप्पल नाही घेऊन आला का तो, का फोन केला होता का. पाऊस हेवी रेन असल्यामुळे मॅडमचं जे चप्पल ऑर्डर केली होती ती चप्पल मंडेला येईल. तर ते आता आरवची चप्पल वापरतात. आरवची. तर आता आल्यात मॅडम, जाम दमल्यात. आणि कसा झाला ट्रेनचा प्रवास. 5 रुपये में स्टेशन. अरे उधर से आने का तो 30 रुपये लिया ना. थोडं मित्रांनो, स्टेशन पर्यंत यायला 30 रुपये आणि ट्रेननी प्रवास घरापर्यंत यायला 5 रुपये. परत स्टेशनवरनं घरी यायला 25 रुपये. अच्छा चालत आले का. तर मॅडम दमल्यात. पाऊस तर मला वाटलं होतं आज कसं माहीत आहे का, पाऊस जास्त आहे तर रेड अलर्ट होईल आणि मॅडम लवकर घरी येतील असा विचार केला होता आम्ही. पण रेड अलर्ट तर झाला, हे फक्त शाळेसाठी आणि जे घरी बसलेत त्यांच्यासाठी. पहिलं ना हे रेड अलर्ट देण्यापेक्षा ना सगळ्या कंपन्यांना ऑफिसांना पहिलं नोटीस दिली पाहिजे, रेड अलर्ट आहे आणि सुट्टी द्या. ते काय करतात माहीत आहे का, ऑफिसरला काय सांगत नाहीत, फक्त लोकांना सांगतात रेड अलर्ट आहे, तुम्ही बाहेर नका निघू. मुंबई मंत्रालयाचा मेसेज आला. आता तर सतत 3 तास नाही, मुसळधार पावसाची शक्यता. आणि बघा तरी हे कंपनीवाले सुट्टी काही देणार नाहीत. कसे देणार, ऑलरेडी आपण 2 यूज केले लेट मार. ते जे तू कंपनी आहे ते नाही, इतर कंपन्या पण आहेत ना.
तर असं आहे, पहिलं ना GR काढताना तर पहिल्या MIDCच्या अगेन्स्ट GR काढायला पाहिजे की सर्वांना सुट्टी द्या, मुसळधार पाऊस आहे, बाहेर लोकांना परेशानी होईल. ते तसं करत नाहीत, एक दुसऱ्याचं पैसे कापा, ॲग्री होतात लोक, काही अडचण नाही, पण ते देत नाहीत. हे असे काम असतात मित्रांनो, काही हरकत नाही. आता आल्यात मॅडम, जास्त बोलून काय फायदा नाही याच्यात, कारण की होणार तर काय नाही. पण चला आता आल्यात, थोडासा आराम करू द्या, आराम करू देऊया. त्याच्यानंतर काय झालं याले, मोठी झाली बघ. हात टाकून खेच ना आतमध्ये. खरं बरं हे टाका जरा हात. अरे असं नाही, असं हात वात मोठी झाली तर का झाली. अरे देवालाच लावा लागली ना अगरबत्ती तू, तर वात मोठी काय छोटी काय. अच्छा, म्हणजे जास्त टाइम वात जळली पाहिजे आहे ना. आता कसं बोलते. अरे देवासाठी एवढी चुंगुशी जळू दे ना जरा मोठीच वात. नाही हो, ग बसा. भर 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 जातं ते लगेच. अच्छा, तर शांत जळते ते छान वाटतं, ती घाई घाईत जळते. खाली काय उघड, पाऊस थांबला असेल आता. हिरवी, अरे बापरे मोठी झाली तुळस. हाईट खूप वाढली. हा, आणली होती तेवढं छोटी होती बघा, हाईट किती वाढली, एकदम हिरवी गार झाली एकदम. आणखी बाहेर पाऊस सुरू आहे मित्रांनो. एक बिस्किट नाही फाडतात आहे ना. इधर इधर इधर. तर मित्रांनो चहा दिलेला आहे आपल्याला, चहा आणि बिस्किट, आणि मॅडम पोट खातात आज. इकडे आरो पण बसलेला आहे. काय पाय वर करून पायाच्या खाली ठेवले, म्हणजे ते उडलं नाही पाहिजे ना. म्हणजे मीच आहे का? तुमच्या पायाखाली नाही टेकत का? पण हवा आहे का? आमच्या आठ टिकतात. काय बोलते, यांनी बोचा खाली ठेवलं. ओच्या खाली कशाला? तिकडच ठेवलेलं आहे. तर मित्रांनो या चहा प्यायला, मस्तपैकी चहा पिऊन घेऊया. आणि आज पाऊस पडतोय तर बाहेर जाऊन काहीतरी आणण्याची इच्छा आहे. काय बनवायचं आज जेवायला? काय खायचं तुला? जसं का तू बाहेर जाऊन घेऊन येणार आहे ना पावसात. हो सांगा जेवायला ते घेऊन. बोलते भाई अंडा बनावा, क्या कर सकते. अंडा फांडा नाही. आता चिकनसाठी मित्रांनो आपल्या घरापासून ते 500 मीटर लांब चिकन आणण्यासाठी जावं लागतं. चिकन मटनचं शॉप इथे जवळपास कुठेच नाही. तर 500 किलोमीटर जायचं आहे. आणि पाऊस असा पडतोय ना, आणि मी रेनकोट पण नाही घेतला यावेळेस, आणि माझ्याकडे छत्री पण नाही, रेनकोट पण नाही. यावेळेस ठिकाणावर गेल्या वर्षी छत्री आहेत, याच्याकडे पण छोटी छत्री आहे, मी जाऊ का? मॅडमकडे पण मोठी छत्री आहे, याच्याकडे पण आहे, आणि जो माझा रेनकोट होता गेल्या वर्षीचा. छत्रीचं बेनिफिट खूप छान आहे बाबा, भिजत नाही. म्हणून यावेळेस छत्री, दुपारी जातो बोललो छत्री घेण्यासाठी, तर पाऊस एवढा पडतोय तर जायला नाही भेटलं. म्हणजे छत्री ना तर ॲटलीस्ट रेनकोट तरी घेतो. पाऊस थांबणार नाही. तर पाऊस थांबल्याशिवाय मित्रांनो आपल्याला काहीच करता येणार थांबणारच नाही पाऊस. मग नाही थांबणार तर तोपर्यंत घरात आपण थांबू. आहे का नाही. आणि घरगुती ब्लॉग बनवू. हाँ घरगुती ब्लॉग्स बनवा, आणि तुम्ही घरगुती बोलायचं ब्लॉग काय? पाहत राहा. ओ बेगम आहिस्ता, अंडे का सालन बना रहे क्या बुर्जी बना रहे? अरे मैं पूछ रहा बुर्जी बना रहे क्या सालन बना रहे? अरे इतने बारिश में कुछ बनाओ जी गर्मा गर्म. बनारी ना सारणीच बनारी जी. अच्छा मस्त सालन बनाओ एकदम अंडे का. आज अभी 1 दर्जन अंडा लेके आए देखो. कितना? 1 दर्जन. दर्जन जब पे क्यों जोर लगा रहे तुम? 1 दर्जन. हैदराबादी सीखे क्या तो? तो दोस्तों आज हमारे घर में बनने वाले है अंडे का सालन. अंडागड़ी जी. हाँ, और गर्मा गर्म बनेगा चावल, क्योंकि चावल के बिना हमको कुछ दूसरा जमता ही नहीं. हेवी खाय हो नाही का दादी? तर मस्त आज काय बेत आहे आपला अंडा कढी. तर बघा मी मस्तपैकी असे अंडे बॉईल करून घेतलेत, आणि पहिले मी फ्राय करून घेते. मस्त पहिले तेल ॲड करायचं आणि लाल मिरची टाकायची, काश्मीरी लाल तिखा,
आणि त्याच्यामध्ये पहिले अंडे फ्राय करून घ्यायचे. आणि त्यासाठी बघा मी इथे मसाला, टमाट्याची प्युरी, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि कांदा पण ॲड केलेला आहे. आणि ह्यामध्ये आपला भाजलेलं खोबरं आणि गरम मसाला त्याची पेस्ट बनवलेली आहे. तर हे छानपैकी फ्राय झालेले आहेत. याला असंच बाजूला ठेवायचं. तेल आहे त्याच्यामध्ये, आपल्याला तेल युजेबल होईल. आणि त्या दिवशी वायसर गेलं होतं. आता मी येता वायसर आणलेलं आहे त्या दिवशी मी. तर मग आता प्रॉपर शिट्टी होती. इकडे राईस आणि इकडे गरमागरम भाजी. तर मित्रांनो, आज असा बघू शकता, आज अंडा कढीचा बेत आहे आमच्याकडे. आणि मॅडमने काहीतरी ठरवलं, चिकन खायची इच्छा होती त्यांची, पण एवढ्या पावसामध्ये जाणार कोण आणि घेऊन कोण आणि येणार. मी स्टेशन कडून आली आहे ना, कारण तिकडून खूप पाणी भरलेलं आहे. लिटरली एवढं पाणी आहे मापे रोडला, सगळ्यालाच माहिती असेल. म्हणून मी ते स्किप केलंय माप्याचं आणि मी इकडून आलेली आहे, तुर्बा स्टेशनवरून आलेली आहे. त्याच्यामुळे इकडं काय मार्केटशिवाय ऑप्शन नाही. हे तेल मी घेतलेलं आहे म्हणून चिकन कॅन्सल झालं त्याच्यामुळे. आणि आज अंडा कढीच खावी लागणार आहे. आणि आज तर ठीक आहे, आम्ही आज काय हरकत नाही, पण उद्या असाच जर पाऊस असला तरी मी जाणार. अरे बापरे. कारण मला ते दळण ठेवायचंय. आणि जाता जाता आणि जयूला हे घ्यायची आहे, ड्रॉइंग बुक घ्यायची आहे. आणि मग तसंच मग चिकन घेणार. बासमती तांदूळ संपलेत आपले, आणि त्याच्यामुळे बासमती तांदूळ घेणार. तर बघू शकता कसं एकदम कलर सुटलेला आहे. कलर तर सुटणार, कारण ते ऑइल आहे ना काश्मीरी लाल तिखटचं. तर त्याचं ते हे अद्रक लसूण कांद्याची पेस्ट आहे. कांदा पण टाकून देऊया फ्राय होण्यासाठी. मस्तपैकी त्याला छान ब्राउनिश होईपर्यंत भाजायचं, वेळ लागेल, भाजूया. तुम्ही विचार करत असणार की चपात्या भाकर का नाही, पण तसं भाकरी टाकू का? भाकरीचं पीठ आहे. हा, एक टाक ना भाकर. 2 टाकते, हा, तुम्हाला 2. एक मला एक. हा, 2 कडक भाकर टाक. आणि अशा भात लय मोठा आहे हो. असू दे ना, भात ते दोघं खातील, आपण भाकर खाऊ. अशा पावसामध्ये भाकर आणि अंडा कढी. चिकन पाहिजे होतं मित्रांनो, पण काय करणार मित्रांनो, पाऊस असल्यामुळे जायला ऑप्शन नाहीये. बनाओ ये बनाओ वो बनाओ, अरे तुमसे मग? ऑर्डर छोड़ो मुझे. तर बघू शकता मित्रांनो, अंडा मसाला झालाय. अंडा कढीसाठी बघा ते पाणी तिकडे ठेवलं बघा. हा, मी तर पहिल्यांदा बघितलं असं पाणी गरम करून याच्यामध्ये टाकतात. ते हे येते ना थिकनेस, जरा ग्रेव्ही येते, म्हणून ते टाकावं लागतं. मला असं वाटायला लागलं की घाण पाणी आहे का. अहो, मसाल्याचं पाणी आहे, कसं बोलताय. तर बघू शकता अंडा मसाला तयार झालेला आहे. आता ते टाकल्यानंतर अंडा कढी रेडी होईल. 2 मिनिटं वेट करा. मस्त पैकी बघा असं ग्रेव्ही झालेली आहे, असं वाटतं चिकन ग्रेव्ही झाली बघा. किती छान दिसतंय ना. मसाला एवढे टाकल्यानंतर मित्रांनो लाजमी है ऐसा तो बनेगा. लाजवाब, मेरा अंडा कढी रेडी. बघू टेस्ट. तर छानपैकी आता याला शिजू देऊया. शिजली, आता उकड काढायची. भात पण रेडी आहे. शिट्टी गेली की गरमागरम खाऊया. तर मित्रांनो, आज आमचं जेवण हे लवकर तयार झालेलं आहे. हो, आज लवकर झालंय रेडी. काल तर मी झोपली होती. काल जरा मॅडम आमच्या दमून आल्या होत्या, म्हणून काय केलं माहितीये का, आम्ही खूप चालले ना. विचार केला की जाऊ द्या बाबा, तू आज आराम कर. काल दमून आलती, पाऊसही सुरू होता, तर म्हणलं जाऊ दे आजच्या दिवस आराम कर, जो कुछ है कल बनाएंगे. काल तरी बनवलं आम्ही संध्याकाळी, आहे का नाही. ऑमलेट चपाती गरमागरम. ऑमलेट चपाती आणि तिखट शेवाळ्या होत्या घरामध्ये. तिखट शेवाळ्या बनवल्या छानपैकी, आणि तेच खाऊन रात्री लवकर झोपलो आम्ही. लवकर कशा? लवकर म्हणजे आमच्या घरामध्ये लवकर कोण नाही झोपत नाही, फक्त लवकर झोपणारी फक्त हीच व्यक्ती आहे. बाकी आम्ही सगळे जागी असतो. सगळ्यात जास्त झोप येते तिला. 3 दिवस मला म्हणलं ना कोणी उठू नको, तरी मी उठणार. असं नसते, झोप झाल्यानंतर तर उठणार. नाही उठणार मी.
खाऊन परत झोपणार. तर चला मित्रांनो, अंडा कढी झालेलीच आहे रेडी आणि थोड्याच वेळात बसूया आणि बघा ना पाव किती छान कलर आला. आता बघा, परत एकदा दाखवा. आता बघा कशीने सुटलेली आहे. बघू शकता गरम पाण्याने मस्त थिकनेस सुटलेले बोलतात मॅडम. दिसतंय ना हा असं झाला अंडा मसाला. इट्स डन. हा. ओके. तर अंडा मसाला पण जोरदार झालेला आहे आणि जोरदार पाऊस सुरू जोर आहे. जोर पकडतो आणि सोडतो. आता तर डिरेक्टली मंत्रालयाने एक मेसेज पाठवला. डायरेक्ट 3 तासात नाही, 4 तासात नाही, मुसळधार पाऊस हवामान खात्याने पाठवला अशी मंत्रालय. मंत्रालयाने नोटीस. तर चला मित्रांनो, होऊ देऊया रेडी, त्याच्यानंतर बसूया आपण. बघा मित्रांनो, असं बसलोत आम्ही छानपैकी. काय छान वाटते ना याच्यावर बसायला, है ना? मस्त वाटतं एकदम. हा ते. तर मित्रांनो, आज असा आहे आमच्या घरामध्ये प्रोग्राम. हे लाव काय आणि मला तांब्या भर पाणी आण. तुम्ही लोक प्या त्यातलं. मला जा रे, उठ. फिल्टरचं पाणी ए, आण. उठ. फिल्टर लावते. लाव रे. फिल्टर वास येते मग ते तांबट. तर त्याला पिऊ दे, तुम्ही नका. तांब्यामध्ये दे. मला दे. तू तिकडून बस ना समोर. म्हणजे तू इथे बस माझ्या बाजूला. असं बसते. हा इथं बस. हा बघू शकता मित्रांनो, कारण की खाली बसलं की थंड लागतं ना, म्हणून बसायचे चोचले सुरत. बघा खूप छान वाटतं. काय अंडा कढी आहे का याच्यात? ठेव खाली. कुठला आण? बरोबर लावून आण. हा लावून आणलं. त्या पाण्याचा थोडं हेच यायला लागला, त्याच्यामध्ये जरा केमिकल टाकलं. फिल्टर करून देतो तुम्हाला. तर बघू शकता मित्रांनो, कशी लाल जरद अंडा कढी झालेली आहे. भाकरी नको बघा. आता जेवण वाढताना मध्ये भाकर टाकू का? हे काम अगोदर असतात, खायच्या अगोदर. अरे मग आतापर्यंत ते अगोदरच टाकायचं होतं ना. टाकलं ते बाबा नाही. फुल टेस्ट येतोय. अरे ते ऑलरेडी त्या पाण्याचा तसा टेस्ट आहे समोरून, मी पिऊन बघितलं. तिकडनं जे पाणी येते ना पालिकेचं, त्याचं तसं टेस्ट आहे. पावसाळ्यात फिल्टर टाकलं. हा औषध टाकतात लोकांना बिमारी होऊ नये म्हणून. त्याचा काय वास येतो ते? हा इंद्रायणी नाही झालाय तो. कुकरला लावल्यावर चिकटच होतो. एक नंबर झालेले मित्रांनो. मला सांगत नाही. हो तुला बोलतो, एक नंबर झाली. हमारे चांद के हाथ की सब्जी खा के देखो, ऐसी लाजवाब लजीज बनती है. मी सुग्रण आहे. मी माझ्या स्वतःला ऍप्रिशिएट करते. मी मला बोलली भाकर बनवते आणि दिला भात आणि बोलते मी सुगरण आहे. बकवास झाली. खबरदार कोई आवाज निकाला तो मेरे चांद के बारे में गलत बना करके, साले गोलियों से भून दूंगा तुम लोग को. साले एक तो अंडा खा रहे हो फुकट का. चाप. तर चला मित्रांनो, जेवण करून घेऊया. तुम्ही या जेवायला आणि बहुतेक भाकर टाकण्याचा प्रोग्राम होईल असं वाटतं मला, तर बघूया. तर मित्रांनो, छानपैकी जेवण झालेलं आहे आपलं, एकदम पद्धतशीर. भात होता आपल्या घरामध्ये आज. मजा आली एकदम. तुम्हाला कसं वाटलं आज भात खाऊन? सगळ्यांचं आमचं जेवण लवकर उरकतं, फक्त हिचं चालू राहते काय माहित का. अच्छा. तर मित्रांनो, जा ते उचलून ठेव. तर चला मित्रांनो, आता आपण टाकूया बिस्तारा. पाऊस थांबलेला आहे. आता मित्र म्हणतो आता तर मित्र म्हणतो असं चालू होऊ दे की डायरेक्ट थांबूच नको उद्या रविवार. हा डायरेक्ट मंडे सकाळी थांब, म्हणजे हे सगळे कामाला जातील, आहे ना.
आणि उद्या जर बाहेर जायचं असलं तर मग तर दिवसभर चादर घ्यायचं झोपून राहायचं. अच्छा बेटा, हा प्लॅन आहे माझा. तो आज होता काल होता प्लॅन, शुक्रवार शनिवार हा प्लॅन ठीक होता. आजही पाऊस पडला, कालही शुक्रवारी पाऊस जोरात पडला, आता उद्या रविवार आहे. आता उद्या काही मला वाटत नाही पाऊस पडेल. मग मुद्दाम पडणार नाही, आम्ही घरी हा आहे ना. लोक घरी असतात ना. हा खरी मजा पाऊस असताना घरी राहण्याची येते. तो बोल नाही सकते कल क्या होगा, ते तर आता उद्या कळेल तुम्हाला. Thank you, आरव. कारण की तुम्हाला काय, मलाही उद्याच कळेल. चादर घेऊन झोपून जायचं. आम्ही ओ मजा. पाऊस थांबला ना, पाऊस असल्यावर अरे 2 मिनिटं थांबला पाऊस. हा थांबला, आता येईलच परत, सांगता येत नाही. ते आबाळ कसं भरलं की नाही भरलं हे रात्री कळत नाही. नाही मेसेज आलाय आणि हवामान खात्याचा अंदाज कधीच रॉंग नसतो. अरे तू चुप. 3 तासामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खातं अलर्ट. आला तर चांगलंच आहे, नाही आला तर काय करू नाही मोबाईल शकत. कुठे गेला? तर चला मित्रांनो, आतरून सगळं टाकून घेऊया, बिस्तर आपला लावूया आणि जाऊया आता स्लीप मोडवरती. या ब्लॉगला इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचा हेअर कट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.